हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त ना? श्री स्वामी समर्थ. ओम साईराम. इथे एवढी गरमी आहे ना, खूप गरमी म्हणजे चालू झाले इथे, जबरदस्त गरमी चालू झाले. हे मी माईकवरती हे करत होते, पण तो माईकमधून मला एवढं हे नाही वाटलं म्हणून मी ते म्यूट केलं आहे आणि ते हे बोलते. आणि असं सांगते की प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॅमिली फ्रेंड्सबरोबर शेअर करा. का तर तुम्ही बघताय पण कोण कोण सबस्क्राईब नाही करत, पण प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात ते नक्की सांगा आणि प्लीज सबस्क्राईब करा. हे गुरुवार आहे ना, तर त्याच्यामुळे हे आज आसिपीना असं पण आपलं स्पेशल पूजा असते देवाची, आणि गुरुवारची हे असतेच. तर हे तुळशीसमोर मी रांगोळी काढत होते. हे बघा, हे सगळे इंडोर प्लांट आहेत, पण त्यांना ते बोलतात ना थोडं तरी सनलाईट पाहिजे म्हणून बाहेर ठेवले होते. तर ही फुलं बघा किती सुंदर मस्त मस्त आलेत, एक नंबर वाटतात ही फुलं. इथे रांगोळी एवढी जमत नाही, जशी येते तशी काढले. छोटीशी गाय ठेवले आणि कुंडीमध्ये तुळस आहे ना, वरचा शेंडा हे झाल्यामुळे थोडे छोटे छोटे एकदम नाजूक पान आलेले आहेत. आणि हा मोगरा एवढा सुंदर फुटला आहे ना, आणि हे पांढऱ्या जास्वंदाच्या ह्याला तर एवढ्या कळ्या आल्यात, आणि लाल कलरचं जास्वंद एवढं सुंदर वाटतं ना, मस्तच वाटत होतं. हे हा आपला पुदिना, ह्याला आता पाणी घालणार आहे, हा गवतीच्या. तर ते मी व्हॉईस ऐकत होते, पण मी नंतर व्हॉईस देते शूट केल्यानंतर. तर म्हटलं हे बघा पहिलं कसं वाटतं आहे, म्हणजे तर एवढं हे नव्हतं वाटत. परत मी हे केलं, हे मी बाहेर एंटरमध्ये ही उरली आहे ना, ते मी भरून ठेवते बाऊल, आणि फुलं ठेवते त्याच्यामध्ये. ते इंडोरवालंच प्लांट होतं, ते बाहेर ठेवलं होतं मी. हे भरून आता ह्याच्यात फुलं हे करते. फुलं आता उन्हामुळे एवढी असे सुकल्यासारखी येतात ना, डेली देतात ते अंकल, पण असं सुकल्यासारखी फुलं येतात ते आजकाल उन्हामुळे. हे एरिका पाम मी बाहेर ठेवलं आहे. कसं वाटतं नक्की सांगा. मी प्रयत्न केला ते ह्याच्यावरचं हे करायचं, पण ते जरा हे होते माझ्याकडून, म्हणजे फर्स्ट टाईमच हे करायचं होतं आहे ना, त्याच्यामुळे. नंतर मी नंतर पाठवून नंतर व्हॉईस दिला मी. थोडं प्रयत्न करते, आणि प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा, मला शेअर करा माझे सगळे फॅमिली फ्रेंड्सबरोबर सगळे, आणि सबस्क्राईब करायला सांगा. आणि कसे वाटतात माझे ब्लॉग ते पण सांगा. ही आपली येल्लो पट्टी मी दाराला केलेली होती ती आहे. नंतर तुळशीमध्ये दूध घालतात गुरुवारचं, तर मी तुळशीला दूध घातलं आहे. तुळशीला मी पाणी टाकलं होतं, परत त्याच्यामध्ये दूध टाकलं आहे. आता परत ह्या झाडांना पाणी घालणार आहे, तेव्हा थोडं परत हे करणार आहे. तर बायकांचं मन म्हणजे कसं असतं ना, हे बघा मी पाणी टाकलेलं होतं. हे झाडं बघून एवढं सुंदर वाटतं ना मला. खूपच छान वाटते. आणि ती फुटल्यामुळे एवढं सुंदर वाटत होतं ना, मस्तच वाटत होतं फुटल्यामुळं. ते झाडांना पाणी टाकत होते मी. ऊन तर एवढं जबरदस्त स्ट्रॉंग येतं ना, ऊन खूपच जबरदस्त हे होतं. नंतर ह्या झाडांना मी घरात ठेवणार आहे. मस्त वाटतं झाडांना. हे बघा, हे मी ते केलं होतं का नाही, घेतलेलं पार्सल फ्लिपकार्टवरून, टेबल छोटंसं. तर हे शिवाजी महाराजांनी आपले श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, ते गव्हाचं पोतं आहे. हे ते आता ते छोट्या पिशवीत पडले ना, ते एरंडेल तेल आहेत, ते हे करणार लावून परत ते एरंडेल तेल हे साबरमती आपल्या नदी ह्याच्यात आहे भरायचे बॅलरमध्ये. अहमदाबादमधली. आणि हा जो पूल दिसतोय तुम्हाला, तो पूल अहमदाबादमधलं जमालपूर भाजी मार्केटमधलं होलसेल सगळे इथं येतं. ते दर्गा दिसते त्याच्या पलीकडे. आणि जगन्नाथ यात्रा भरते ना अहमदाबादमध्ये, जगन्नाथपुरी, ते इकडं मंदिर आहे. खूप सुंदर, म्हणजे इथून व्ह्यू आहे हा बघा. ही तिकडे दुसरी बिल्डिंग आहे, तिकडे खाली गाडी जात आहेत. आता ह्या झाडांना थोडं आता हे करायचं, स्वच्छ करून पाणी भरून ठेवायचं आहे. उपवास आहे माझा,
थोडे शेंगदाणे करपलेत, थोडे हे झालेत. गुरुवार असतो माझा. थोडे शेंगदाणे करपलेत बघा. थोडे तो नंतर ना मुलीला मी म्हटलं होतं थोडं हे कर, तर तिच्याकडून जरा हे झालेत. या सगळ्यांनी हे करायला. मी हे पापड बनवलेत, घरामध्येच बनवलेत, थोडेच बनवले होते. तर खूप छान झालेत पापड हे. आणि माझ्या मिस्टरांनी ही लस्सी आणून दिलेली. मी काही खात नाही, फक्त एवढंच बस. हे पापड केलेत म्हणून मी हे करणार आहे, खाणार आहे. नाहीतर मी उपवासाला काहीच खात नाही. आणि हे बस, हे आज तळलेत मी पापड आणि शेंगदाणे. नाहीतर कधीतरी लस्सी पिते, नाहीतर मी काही उपवासाला खात वगैरे काही नाही. तुम्ही उपवास तुम्ही उपवासाला काय काय करता, काय बनवता ते पण सांगा मला नक्की. एवढेच झालेत, जास्त नाही झालेले. ते टाकणार आहे मी ब्लॉग, हे करताना पापड केलेले सगळे कसे बनवलेत वगैरे काय. हे बघा, छान झालेत, पण मस्त झालेत. हे हे मी हुमऱ्याला येल्लो कलर केलेला आहे, आणि तेच ठेवलेलं आहे. आणि हे मी आत्ता बाऊल भरून ठेवलेलं होतं ते. मी रोज कायम बाऊल भरून ठेवते मी हे, पाण्याचं आणि फुलांचं भरून. हे आपलं इंडोरमधलं प्लांट आहे. हे माझं बाहेरचं एंट्रन्स आहे. हां, मी थोडा व्हॉईस द्यायचा प्रयत्न केलेला होता, म्हणजे शूट करतानाच मी अशी बोललेली होती. तर कसं आलं आहे ते नक्की सांगा. नंतर माझ्या मुलीला बॉब्या तळल्या होत्या. आता माझं गुरुवार असतो आहे. परत ही कॉफी मागवलेली ब्लॅक कॉफी करून पिली होती. आणि प्लीज समजून घ्या, हे मी शूट करतानाच व्हॉईस हे केलेलं होतं, दिलेलं होतं. ही टाटाची मी कॉफी मागवलेली होती, छान होते. तर ही कॉफी हे करून मी केलं होतं, ब्लॅक कॉफी पिली होती मी. अशी बीवाली होती, अशी बी टाईप मस्त होती, अशी पूर्ण पावडर टाईप नव्हती अशी. हे बघा, या सगळेजण कॉफी प्यायला. टाटाची होती ही कॉफी. हे मी गरम पाणी केलं होतं, त्याच्यामध्ये अर्धा चमचा टाकलेला, का तर पूर्ण चमचा जर टाकलं तर कडू होते, म्हणून थोडंसंच कॉफी ह्याच्यात मी टाकलेला अर्धा चमचा. आणि कॉफी बनवलेली होती. या कॉफी प्यायला सगळेजण. आणि हे सॉन्ग ऐकते मी 4-5 वाजता, म्हणजे फ्रेश वाटलं की परत मी सॉन्ग वाजते. कशी वाटली माझा आजचा व्हिडिओ नक्की सांगा. आणि ते मी शूट करताना व्हॉईस दिला आहे ते पण कसं वाटलं ते पण सांगा नक्की. प्लीज कमेंट करून मला सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मी फॅमिली फ्रेंड्सबरोबर शेअर करा. आणि जे मी म्हणली ना आतमध्ये प्लांट ठेवणार आहे, ते हे सगळे आत ठेवले होते, ते थोडंसं बघा आता कसं वाटतंय. छान वाटते की नाही. त्यांना भरपूर दिवस मी बाहेर ठेवलं होतं सनलाईटसाठी. आता मी त्यांना आत घेतलेलं होतं. कशी वाटतात हे छोटी झाडं सगळे, मस्त वाटतात ना. वरती स्वामींचं मूर्ती आहेत, शिवाजी महाराजांचं खाली प्लांट आहेत.